प्रकरण 8 त्रिकोणमिती. यापूर्वी आपण त्रिकोणाचा अभ्यास केला आहे. काटकोन त्रिकोण, पायथागोरसचे प्रमेय आणि समरूप त्रिकोणांचे गुणधर्म यांच्या आधारे त्रिकोणमिती या विषयाची सुरुवात होते. समुद्रातील जहाजाचं अंतर, उंच इमारतींची उंची अशी अंतरं त्रिकोणमितीचा उपयोग करून सहज आणि सोप्या पद्धतीने काढता येतात. आता त्रिकोणाच्या संदर्भातल्या काही संज्ञा बघूया. काटकोन त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश, तर कोन A आणि कोन C हे लघुकोन आहेत. बाजू BC ही कोन A ची सम्मुख भुजा आहे, तर बाजू AB ही कोन A ची लगतची भुजा आहे. या ठिकाणी बाजू AC हा कर्ण आहे. या ठिकाणी B हा काटकोन आहे, तर बाजू BC ही कोन C ची लगतची भुजा आहे, तर बाजू AB ही कोन C ची सम्मुख भुजा आहे. यानंतर त्रिकोणमितीय गुणोत्तर. त्रिकोण ABC मध्ये AB छेद AC बरोबर कोन C च्या समोरील बाजू छेद कर्ण या गुणोत्तराला C या कोनाचे साइन गुणोत्तर असे म्हणतात. म्हणून साइन C बरोबर AB छेद AC. दुसरं, CB छेद AC बरोबर कोन C च्या लगतची बाजू छेद कर्ण याला C या कोनाचे कोसाइन गुणोत्तर म्हणतात. थोडक्यात कॉस C बरोबर CB छेद AC. 3. AB छेद BC बरोबर कोन C च्या समोरील बाजू छेद कोन C च्या लगतची बाजू या गुणोत्तराला C या कोनाचे टँजंट गुणोत्तर म्हणतात. थोडक्यात टॅन C बरोबर AB छेद BC. काही वेळेला काटकोन त्रिकोणाच्या लघुकोनांची माप अल्फा, बीटा, थीटा अशा ग्रीक अक्षरांनी दाखवतात. त्यावेळेला साइन थीटा किंवा कॉस थीटा अशीही लिहितात. थोडक्यात साइन गुणोत्तर म्हणजे कोनाच्या समोरची बाजू छेद कर्ण, कॉस गुणोत्तर म्हणजे कोनाची लगतची बाजू छेद कर्ण आणि टॅन गुणोत्तर म्हणजे कोना समोरील बाजू छेद कोना लगतची बाजू. प्रश्न आहे, या ठिकाणी त्रिकोण XYZ हा काटकोन त्रिकोण आहे. कोन XYZ बरोबर 90 अंश, बाजूंची लांबी ABC, त्यावरून पुढील गुणोत्तर लिहा. 1. साइन X. साइन X बरोबर कोन X च्या समोरील बाजू छेद कर्ण, म्हणून साइन X बरोबर YZ छेद XZ, म्हणून साइन X बरोबर A छेद C. 2. टॅन Z. टॅन Z बरोबर कोन Z च्या समोरील बाजू छेद कोन Z च्या लगतची बाजू बरोबर YX छेद YZ बरोबर B छेद A. कॉस X. कॉस X बरोबर कोन X च्या लगतची बाजू छेद कर्ण बरोबर XY छेद XZ बरोबर B छेद C. टॅन X बरोबर कोन X च्या समोरची बाजू छेद कोन X च्या लगतची बाजू बरोबर YZ छेद YX बरोबर A छेद B. यानंतर त्रिकोणमितीय गुणोत्तरातील संबंध. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. कोन B हा जर 90 अंशाचा आहे तर याचा अर्थ कोन A आणि कोन C हे परस्परांचे कोटिकोन आहेत. म्हणजेच जर कोन C बरोबर थीटा तर कोन A बरोबर 90 वजा थीटा. म्हणून साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा. कॉस थीटा बरोबर साइन 90 वजा थीटा. टॅन थीटा गुणिले टॅन 90 वजा थीटा बरोबर 1. टॅन थीटा बरोबर साइन थीटा
छेद कॉस थिटा. त्याचप्रमाणे साइन, कॉस आणि टॅन यांची व्यस्त गुणोत्तर पण आहेत. 1 साइन थिटा बरोबर कोसेक थिटा. 1 कॉस थिटा बरोबर सेक थिटा. 1 टॅन थिटा बरोबर कॉट थिटा. म्हणून सेक थिटा बरोबर कोसेक 90 वजा थिटा. कोसेक थिटा बरोबर सेक 90 वजा थिटा. टॅन थिटा बरोबर कॉट 90 वजा थिटा. कॉट थिटा बरोबर टॅन 90 वजा थिटा. यानंतर 30 अंश, 60 अंश आणि 45 अंश या मापाच्या कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तर. आपण एक सारणी बनवूया. या ठिकाणी गुणोत्तर आणि कोनांची माप. कोनांची माप 0 अंश, 30 अंश, 45 अंश, 60 अंश, 90 अंश. यानंतर विशिष्ट मापाच्या कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तर. आता गुणोत्तर लिहूया. साइन, कॉस, टॅन. साइन 0 अंश बरोबर 0. साइन 30 बरोबर 1/2. साइन 45 1/√2. साइन 60 बरोबर √3/2. साइन 90 बरोबर 1. आता कॉस. कॉस 0 बरोबर 1. कॉस 30 बरोबर √3/2. कॉस 45 म्हणजे 1/√2. कॉस 60 बरोबर 1/2 आणि कॉस 90 बरोबर 0. आता जर तुम्ही ह्या दोनही ओळी नीट बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की साइन साठी आपण 0 पासून 90 पर्यंत जी गुणोत्तरं लिहिलेली आहेत बरोबर तीच उलट्या क्रमाने आपण कॉस साठी लिहित आलेलो आहे 1 पासून 0 पर्यंत. त्यानंतर टॅन. टॅन 0 0. टॅन 30 1/√3. टॅन 45 1. टॅन 60 √3 आणि टॅन 90 ठरवता येत नाही. या ठिकाणी टॅन म्हणजे साइन छेद कॉस म्हणजे 0/1 बरोबर 0. 1/2 छेद √3/2 बरोबर 1/√3. 1/√2 छेद 1/√2 म्हणजे 1. या ठिकाणी √3/2 छेद 1/2 बरोबर √3 आणि या ठिकाणी 1/0 आणि म्हणून टॅन 90 ठरवता येत नाही कारण छेदामध्ये 0 आले. यानंतर त्रिकोणमितीमधील महत्वाचं समीकरण आहे साइन थिटा वर्ग अधिक कॉस थिटा वर्ग बरोबर 1. साइन थिटा वर्ग हे साइन वर्ग थिटा असंही लिहितात. म्हणून हेच समीकरण साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. थिटा जरी 0 असेल किंवा 90 असेल तरीही हे समीकरण सत्य आहे आणि म्हणून याला त्रिकोणमितीमधील मूलभूत नित्य समानता म्हणतात. यानंतर प्रश्न आहे किमती काढा. 5 साइन 30 अंश अधिक 3 टॅन 45 अंश. पद्धत. पहिल्यांदा ही सारणी लिहून घेऊया. त्यावरून आपल्याला त्याची गुणोत्तर कळतील. साइन 30 बरोबर 1/2. टॅन 45 बरोबर 1. म्हणून 5 साइन 30 अधिक 3 टॅन 45 बरोबर 5 गुणिले 1/2 अधिक 3 गुणिले 1 बरोबर 5/2 अधिक 3 बरोबर 5/2 अधिक 6/2 बरोबर 5 अधिक 6/2 बरोबर 11/2. म्हणून उत्तर 11/2. यानंतर किंमत काढा. टॅन 60 छेद साइन 60 अधिक कॉस 60. सारणीवरून किमती घेऊ. टॅन 60 बरोबर √3. साइन 60 बरोबर √3/2 आणि कॉस 60 बरोबर 1/2. म्हणून टॅन 60 छेद साइन 60 अधिक कॉस 60 बरोबर √3 छेद √3/2 अधिक 1/2 बरोबर √3 छेद
वर्गमूळ 3 अधिक 1 छेद 2 बरोबर वर्गमूळ 3 गुणिले 2 छेद वर्गमूळ 3 अधिक 1 बरोबर 2 वर्गमूळ 3 छेद वर्गमूळ 3 अधिक 1 म्हणून उत्तर 2 वर्गमूळ 3 छेद वर्गमूळ 3 अधिक 1. पुढचा प्रश्न, जर साइन थिटा बरोबर 4 छेद 5 तर कॉस थिटा काढा. साइन थिटा बरोबर 4 छेद 5, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मूलभूत नित्य समानता म्हणून 4 छेद 5 कंसाचा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 म्हणून 16 छेद 25 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 16 छेद 25 म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 25 वजा 16 छेद 25 म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 9 छेद 25 म्हणून कॉस थिटा बरोबर 3 छेद 5 दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. पुढचा प्रश्न, काटकोन त्रिकोण LMN मध्ये कोन N बरोबर थिटा, कोन M बरोबर 90 अंश, कॉस थिटा बरोबर 24 छेद 25 तर साइन थिटा आणि टॅन थिटा ही गुणोत्तर काढा. तसंच साइन वर्ग थिटा आणि कॉस वर्ग थिटाची किंमत काढा. पद्धत, काटकोन त्रिकोण LMN मध्ये कॉस थिटा बरोबर 24 छेद 25 म्हणून MN छेद LN बरोबर 24 छेद 25 म्हणून MN बरोबर 24 आणि LN बरोबर 25 मानू. पायथागोरसच्या प्रमेयावरून LM काढू. LN वर्ग बरोबर LM वर्ग अधिक MN वर्ग म्हणून 25 वर्ग बरोबर LM वर्ग अधिक 24 वर्ग म्हणून 625 बरोबर LM वर्ग अधिक 576 म्हणून 625 वजा 576 बरोबर LM वर्ग म्हणून LM वर्ग बरोबर 49 म्हणून LM बरोबर 7. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. आता काटकोन त्रिकोण LMN मध्ये LM बरोबर 7, MN बरोबर 24 आणि LN बरोबर 25 म्हणून साइन थिटा बरोबर LM छेद LN बरोबर 7 छेद 25. टॅन थिटा बरोबर LM छेद MN बरोबर 7 छेद 24. साइन वर्ग थिटा बरोबर 7 छेद 25 कंसाचा वर्ग म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 49 छेद 625 आणि कॉस वर्ग थिटा बरोबर 24 छेद 25 कंसाचा वर्ग म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 576 छेद 625.